नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन ठिकाणी. तर आज आपण आलेलो आहोत दापोलीला. जो माझ्या मागे तुम्हाला रस्ता दिसतोय हा आहे दापोली हर्नई रोड. आणि दापोली हर्नई रोडच्या जवळच एक सुंदर असं बीच रिसॉर्ट. जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे रूम्स हवेत फॅमिलीबरोबर किंवा फ्रेंड्सबरोबर आणि डायरेक्ट बीच ॲक्सेस हवा असेल तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. सॉल्ट वॉटर बीच रिसॉर्ट विथ प्रीमियम फॅसिलिटीज. स्लोगनमध्येच तुम्हाला कळलं असेल. प्रीमियम क्वालिटीचे रूम्स आहेत, प्रीमियम पॅकेजेस आहेत, पण सुंदर स्टे. म्हणजे एक चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला घ्यायचा आहे. एक कम्फर्टेबल रूम्स हवेत तुम्हाला, चांगली हॉस्पिटॅलिटी हवे, चांगली सर्व्हिस हवी असेल तर दिस इज द ऑप्शन. आणि इकडे तुम्हाला ॲम्पल अशी कार पार्किंग पण आहे. अशा प्रकारचे कॉटेजेस आहेत ते मी तुम्हाला दाखवतो हळूहळू. हा तुम्हाला इकडे रिसेप्शन एरिया आहे. आणि इकडे कॉटेजेस आहेत. इकडे तुम्हाला एक डॉर्मेटरी आहे जिकडे 6 लोक आरामशीर राहू शकतात. ती डॉर्मेटरी आपण घेतलेली आहे. ही डॉर्मेटरी आहे, ही मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळामध्ये. बाकी कॉटेजेस आहेत, कपल रूम्स आहेत आणि एक स्वीट रूम आहे तिकडे. आणि मेन अट्रॅक्शन दाखवतो, रेस्टॉरंट पण आहे. रेस्टॉरंट पण आहे त्या साईडला आणि डायरेक्ट तुम्हाला बीच ॲक्सेस आहे तिकडे. तर आपण सगळं कव्हर करणार आहोत हळूहळू. आणि परिसर सुंदर आहे आजूबाजूला. इथून तुम्हाला नियर बाय अट्रॅक्शन्समध्ये हर्नई, अंजारले बायपास आहे जिकडे सनसेट पॉईंट वगैरे आहे. त्याच्यानंतर कड्यावरचं गणपती आहे, ते तुम्ही इकडून ॲक्सेस करू शकता. तर हे सगळे कॉटेजेस आहेत. ह्याच्यातलं मी तुम्हाला कॉटेजेस दाखवेल, डॉर्मेटरी दाखवेल नंतर. सगळ्यात पहिलं मेन अट्रॅक्शन जे आहे स्वीट रूम इथला, तो आपण चेक करूया. तुम्हाला एक अशी छोटीशी बॅल्कनी स्पेस मिळते. इथे तुम्ही सिटिंगही करू शकता, पण त्याची गरज तर पडणार नाही कारण तुम्हाला डायरेक्ट बीच ॲक्सेस आहे. तिकडे टेबल लावून तुम्ही बसू शकता. तर हा आहे स्वीट रूम. सुंदर स्पेशियस. जर तुम्ही तुमचा हनीमून प्लॅन करताय दापोलीला आणि तुम्हाला स्वीट रूम बुक करायचं आहे, सो दिस इज द बेस्ट ऑप्शन आय से. AC आहे तुम्हाला इकडे, बिग विंडो बाथरूम आहे, इथून पण ॲक्सेस आहे तुम्हाला. एक क्वीन साईज तुम्हाला बेड आहे. इंटिरियर तुम्ही पाहू शकता, सुंदर पद्धतीचं इंटिरियर आहे. तुम्हाला इथे वॉर्डरोब आहे, सीटिंग आहे. इकडे 2 सीटिंग्स आहेत आणि डायरेक्ट तुम्हाला विंडोमधून 180 डिग्रीचा व्ह्यू, सी व्ह्यू. टेलिव्हिजन, ज्या बेसिक नीड्स आहेत त्या सगळ्या इकडे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. इकडे तुम्हाला एक स्मॉल रेफ्रिजरेटर पण आहे. इकडे तुम्हाला वॉर्डरोब आहे आणि सुंदर असा बाथरूम स्पेस. पूर्ण ग्लास शॉवर एरिया आहे तुम्हाला इथे. आणि हॉट वॉटर तुम्हाला 24/7 आहे. तर आता आपण जाऊया बीचकडे. मी तुम्हाला अजून एक सांगतो, हा सालदुरे बीच आहे. इकडे वॉटर स्पोर्ट्स पण आहेत, ॲक्टिव्हिटीज आहेत आणि बाकी गोष्टी आता आपण बाहेर जाऊन डिस्कस करूया. आणि ह्याचं टॅरिफ जे आहे हे 6000 ऑनवर्ड्स आहे. जसं सीझन असेल तसं. ऑफ सीझन 6000 आहे पर नाईट. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पॅकेज ऑप्शन्स पण आहेत विथ एव्हरी रूम. तर तुम्ही जर कॉटेज बुक करताय, स्वीट रूम बुक करताय किंवा मग तुम्ही डॉर्मेटरी बुक करताय तर तुम्हाला वेगवेगळे पॅकेज पण इथे मिळतील. ते तुम्ही डायरेक्ट हॉटेल्सला एन्क्वायरी करू शकता पॅकेजेसबद्दल. तर अशा प्रकारे तुम्हाला डायरेक्ट इथून बीच ॲक्सेस आहे, हे बघा त्या साईडून. आणि तिथून आपण व्हिडिओची सुरुवात केलेली. रात्री ह्या लायटिंग अजून चांगला गेटअप देतील तुम्हाला. हे सगळे कॉटेजेस आहेत आणि काही जे नियर बाय अट्रॅक्शन्स आहेत ते मी तुम्हाला दाखवतो शॉर्टमध्ये. तुम्हाला माहीतच असेल कोकणालाच परशुराम भूमी म्हणतात. तर परशुरामांचा जो स्टॅच्यू आहे इथे तो बुरुंडीला आहे. तर इथून लाडघर बीच आणि बुरुंडी हे पण तुम्हाला जवळ आहे. तसंच तुम्हाला इथून अंजारले इझिली ॲक्सेसेबल आहे. तुम्ही जर हर्नई आणि उजव्या दिशेला गेले तर तुम्हाला अंजारले ॲक्सेसेबल आहे. तुम्हाला इकडे ह्या लेण्या आहेत बघण्यासाठी. उन्हवरे गरम पाण्याचे कुंड आहेत, हे पण तुम्ही विजिट करू शकता. आणि असे भरपूर अट्रॅक्शन्स आहेत जे तुम्हाला दापोलीला फिरण्यासारखे आहेत. तुम्ही याला पॉज करून बघू शकता.
आणि हो, तुम्ही इकडे हरणी मासळी बाजारात म्हणजे फिश ऑक्शन होतं दुपारी 4 वाजता, तेही एन्जॉय करू शकता. सुवर्णदुर्ग किल्ल्यालाही तुम्ही भेट देऊ शकता. त्याचबरोबर वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज जसं इकडे दाखवलं आहे तुम्हाला, त्या तुम्ही एन्जॉय करू शकता. इथून तुम्हाला कड्यावरचं गणपती जवळ आहे, तेही फेमस स्थान आहे, ते तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि अशा प्रकारे या बीचचा आनंद तुम्ही घेऊ शकता रात्री, लेट नाईट किंवा अर्ली मॉर्निंग. आताही तुम्ही पाहू शकता थोड्या वेळात सनसेट होणार आहे आणि लोक मगाचपासून बीचच्या पाण्याचा आनंद घेत आहे. आपण जाणार आहोत बीचवर, ते पण मी तुम्हाला क्लोजअप शॉट्स दाखवेल. आणि बघा अशा प्रकारे प्रॉपर्टी आहे पूर्ण. इकडे आरामात टेबल टाकून तुम्ही चिल करू शकता, रिलॅक्स करू शकता. संध्याकाळी म्युझिकवर तुम्ही इकडे एन्जॉय करू शकता तुमच्या फ्रेंड्स किंवा फॅमिलीबरोबर. आणि संध्याकाळचा सनसेट तुम्ही इथे बसून बघू शकता एन्जॉय करता करता. बाकी तुम्हाला डेफिनेशन कळलंच असेल. आणि हा आहे रेस्टॉरंट एरिया. इकडे तुम्हाला फूड अवेलेबल होतं. त्याच प्रकारे तुम्ही इथून ह्या झोपाळ्याचा आनंदही घेऊ शकता. अशा प्रकारे. आणि आता थोड्या वेळातच सूर्यदेवता मावळणार आहेत आणि सूर्याचं जे रिफ्लेक्शन आहे ते समुद्रावर पाहायला एवढी मजा येते ना, म्हणजे एकदम रिलॅक्सेशन आहे, सुंदर वाटते सगळं. आणि आता दिवाळी वेकेशन सुरू आहे त्यामुळे क्राऊड बऱ्यापैकी आहे दापोलीला, कारण वीकडेज आहे, म्हणजे आज ट्यूजडे आहे तरी पण बऱ्यापैकी क्राऊड आहे. तुम्ही तिकडे पाहू शकता ATV राईड्स वगैरे सगळे आहेत तिकडे. तो भगवा झेंडा लावून बघा, ATV राईड्स आहेत तिथे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं, मी तुम्हाला नाईटचा व्ह्यू पण दाखवणार आहे. नाईटचा ॲम्बियन्स अजून चांगलं असतं इथे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इकडे एंटरटेनमेंट आहे, तुम्हाला इकडे लाईव्ह सिंगिंग असते, ती आता सुरू आहे तिथे आतमध्ये. जो रिसेप्शन एरिया मी तुम्हाला दाखवलेला तो अशा प्रकारे सजवलेला आहे. ही एंट्रन्स लॉबी आहे, इथून तुम्हाला पॅसेज आहे, पूर्ण वॉकपाथ आहे व्यवस्थित. बाकी तुम्ही सुंदर लाइटिंगची सजावट इकडे एन्जॉय करू शकता. लाइव सिंगिंग सुरू आहे समोर. एक अजनबी से माय करे कैसे जतन, सुलग सुलग जाए मन, दिवे आज इस मौसम में लगी कैसी लगन, रिम झिम गिरे से आओ तेरे वानक से कहीं भरते मन उधाण वाऱ्यासे, गुज पावसाचे आओ तेरे वानक से कहीं भरते मन उधाण वाऱ्यासे. आणि तुम्हाला जर बीचवर जायचं मन करत असेल तर तुम्ही इथे बीचवर पण येऊ शकता. काही दिसणार नाही आता तुम्हाला, पण येऊ शकता तुम्ही इथे, अजून बरं वाटतंय. सुप्रभात मंडळी, सकाळचे 7:30 वाजलेत. काल रात्री लेटपर्यंत गप्पा गोष्टी चालू होत्या आमच्या. 1:30 वाजले झोपायला. मस्त बीचच्या बाजूला टेबल लावून जेवण वगैरे केलं आपण. आणि आता मी तुम्हाला मॉर्निंगचा व्ह्यू दाखवतो. तुम्ही इकडे मॉर्निंग वॉकही करू शकता व्यवस्थित. तसंच 7:30-8 वाजेपर्यंत वॉटर स्पोर्ट्सही चालू होतात. तर तुम्हाला अर्ली मॉर्निंग उठून वॉटर स्पोर्ट्स करायचे आहेत तर तेही तुम्ही करू शकता. भरपूर लोक सकाळी सकाळी निघालीत, वॉक करत आहेत, काही समुद्रात चाललेत.
वॉटर स्पोर्ट्स अजून दिसत नाही आहेत, पण थोड्या वेळात चालू होतील. बीचच्या बाजूला रिसॉर्ट असलं की हा फायदा असतो, तुम्हाला डायरेक्ट बीच एन्जॉय करता येतो. तसेच इकडे सकाळी सकाळी डॉल्फिन दिसायचे चान्सेस असतात. डॉल्फिन दिसतात येते. आणि इकडे डॉल्फिन सफारी राईड्स पण आहेत, बोट राईड्स. कसलं मस्त वाटतंय. सुंदर असा सूर्योदय पण झालेला आहे. तुम्हाला अशा प्रकारचे गेम पण आहेत इकडे. दहा वाजलेत आणि आता आपण ब्रेकफास्ट करायला आलेलो आहोत. कालचा लंच आणि डिनर पण चांगला होता. आज पण लंच करून निघणार होता आपण. तर आता आपला नाश्ता करून झालेला आहे आणि आपण सगळेजण आता बीचवर चाललो आहे. तर व्हिडिओमध्ये अजून मी भरपूर लोकांना दाखवलंच नव्हतं. जो आपला ग्रुप आला आहे तो सगळे यूट्यूबर्स आहेत. चला, कोण गेम खेळतोय तो? माझी मानसिकता नाही बघून काय 2 मिनिटात बघून येऊ. मला मटन गेलं. तर आता मी तुम्हाला इथली एक स्पेशल डिश दाखवणार आहे, मटन रान. आता कशा प्रकारे बनवलं जातं ते आपण बघूया आता. बाकी फिश वगैरे ते इथले चांगले आहेत, डिलिशियस फूड होतं, क्वालिटी आहे चांगली. खाली काय मटन रान. हे अशा प्रकारचं प्रिपरेशन आहे. त्या बकऱ्याच्या मांड्या आहेत, त्याच्या खाली राईस आहे. हे सगळं शिजवणार ह्याच्यामध्ये. ही डीप तंदूर आहे. डीप तंदूर ह्याला पूर्ण आतमध्ये टाकून हे लोक आता बनवतील त्याला. इंटरेस्टिंग. एक तास लागेल का प्रोसेसला? 1 ते 1.5 तास त्याच्यामध्ये पूर्ण होऊन जातात. त्याच्यासाठी परत हालचाल करावा लागेल. अशा प्रकारचं प्रिपरेशन आहे. जेव्हा ते मटण तंदूर होतं तेव्हा त्याचा जो म्हणजे थोडाफार जो रस निघतो तो राईसमध्ये जातो. अशी प्रक्रिया आहे पूर्ण ही. 1.5 तास लागेल आता ह्याला रेडी होण्यासाठी. तर अशा प्रकारे 6 ते 8 लोकांच्या ॲकोमोडेशनसाठी डॉर्मेटरी रूम आहे. प्लस तुम्हाला इथे कंबाईंड टॉयलेट बाथरूम पण आहेत. अशा प्रकारे तुम्हाला टॉयलेट वगैरे आहे इथे, टॉयलेट बाथरूम. हा दुसरा आहे टॉयलेट बाथरूम तुम्हाला. तसंच तुम्हाला स्टे करण्यासाठी इथे फॅमिली कॉटेजेस आहेत. म्हणजे तुमची स्मॉल फॅमिली असेल 3 to 4 पर्सन्स तर तुम्ही हा कॉटेज अकोमोडेट करू शकता. अशा प्रकारे एकदम स्पेशियस रूम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक मोठ्या साईजचा बेड आणि एक सिंगल बेड मिळतो. टेबल वगैरे आहे, AC आहे. इंटिरियर सुंदर आहे, क्लीन आहेत रूम. हायजीनचं काळजी पूर्णपणे घेतलेली आहे. तुम्हाला इकडे TV आहे, तुम्हाला इकडे मिरर आहे, वॉर्डरोब आहे एक छोटासा. आणि इथे तुम्हाला काही सामान, मोबाईल चार्जिंग वगैरे, किटली ठेवण्यासाठी छोटा टेबल आहे. त्याचप्रकारे तुम्हाला स्पेशियस असा बाथरूम आहे इथे बघा. आणि एकदम क्लीन आहे. प्रॉपर्टी वेल मेंटेन्ड आहे. मी तुम्हाला आता अजून एक रूम दाखवतो जो कपल स्पेशल आहे. तो पण मी तुम्हाला दाखवतो. वरती आहे. आता आपण वरती जाऊया आणि मी तुम्हाला तोही रूम शो करतो. आणि असे कॉटेजेस इकडे लाईनीने आहेत. त्या साईडला पण एक कॉटेजेसची रो आहे. तर जर तुम्हाला कपल रूम हवा असेल तर हा एक सुंदर रूम ऑप्शन आहे तुम्हाला इथे.
वरच्या माळ्यावर आहे. इथून तुम्हाला व्ह्यूही चांगला मिळणार आहे सगळीकडचा. समोरच समुद्र दिसतोय आपल्याला. तर अशा प्रकारे सुंदर असा रूम स्पेशियस आहे. खास कपलसाठी आहे. जर तुम्हाला तुमचा हनीमून वगैरे प्लॅन करायचा असेल तुम्ही इकडे येऊ शकता. ब्युटिफुल असा बेड आहे. तर तुम्ही जवळून पाहिला तर वेल्वेट बॅकग्राऊंडमध्ये बेड आहे मोठा. प्लस पॉईंट असा आहे की हा जो फ्लोअर आहे हा पूर्ण सॉफ्ट आहे, गादीसारखा फ्लोअर आहे. वॉर्डरोब आहे तुम्हाला इकडे, ड्रेसिंग मिरर आहे, टेबल आहे, AC आहे तुम्हाला, बाथरूम आहे ट्रान्सपरंट विंडोवाला. त्याचबरोबर तुम्हाला इकडे फ्रीज आहे, किटली आहे, TV आहे, TVचा वॉल युनिट, सोफा, सिटिंग आणि क्लीन असा बाथरूम. बघा, सुंदर प्रॉपर्टी आहे, वेल मेंटेन्ड आहे, सगळं व्यवस्थित आहे. तर तुम्ही इकडे येऊन तुमचा स्टे एन्जॉय करू शकता नक्कीच. आणि वरती बॅल्कनीमध्ये रात्री वगैरे बसून तुम्ही चिल करू शकता, समोरच्या निसर्गाचा अनुभव घेऊ शकता. तर मित्रांनो, आता वेळ आली आहे चेकआउट करायची. आपण आता इथून चेकआउट करतो आहे. ओव्हरऑल मी पूर्णपणे डिटेलमध्ये हे रेझॉर्ट कवर करायचा प्रयत्न केला. तुम्हाला इथे येण्यासाठी तुम्ही बाय रोड येऊ शकता, बाय ट्रेन येऊ शकता. तर बाय ट्रेन जर तुम्हाला यायचं आहे तर तुम्हाला खेड रेल्वे स्टेशनला उतरून मग तिकडून वाया पब्लिक ट्रान्सपोर्ट ST किंवा ऑटो वगैरेनी तुम्ही इथपर्यंत येऊ शकता किंवा कॅब बुक करू शकता तुम्ही. इथून 40 किलोमीटरचं अंतर आहे खेड रेल्वे स्टेशनचं. जर तुम्ही बाय बस येत आहे तर तुम्हाला दापोलीपर्यंत येता येईल, मुंबई किंवा पुण्यावरून जिथूनही तुम्ही येत आहे. दापोली मेन ST स्टँडला तुम्ही आले तर तिकडून इकडे हर्नईकडे येणाऱ्या बसेस पण अवेलेबल असतात. इथून दापोली जे मेन मार्केट आहे हे फक्त 12 किलोमीटर आहे. तसंच इथे आजूबाजूला फिरण्याचीही भरपूर ठिकाणं आहेत. इथून तुम्ही हर्नई अंजारले बायपासला सनसेट पॉईंट बघू शकता, तिकडून एक सुंदर व्ह्यू मिळतो तुम्हाला. त्याचप्रकारे हे इथले सारे बीचेस तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. ह्याच बीचला वॉटर स्पोर्ट्स आहेत, ते तुम्ही रेझॉर्टवरून बाहेर बीचवर जसेच जाल तसं तुम्ही वॉटर स्पोर्ट्सही एन्जॉय करू शकता. आणि बाकी भरपूर फॅसिलिटीज, क्लीनलीनेस, हायजेनिक रूम्स आहेत इकडे तुम्हाला. जर तुम्हाला दापोलीमध्ये एक लक्झरी स्टे हवा आहे आणि एक रिजनेबल बजेटमध्ये तर हे रिसॉर्ट नक्कीच तुमच्यासाठी आहे. खास करून कपल रूम, जर तुम्ही हनीमूनसाठी किंवा असं काही प्लॅन असेल तुमचा तर एक स्वीट रूम आणि एक कपल रूम हे खूप सुंदर आहेत, अतिशय सुंदर आहेत. मला पर्सनली खूप आवडलेले आहेत. बाकी इथे टॅरिफ कसं असतं, सीझन वाईज कसं असतं, त्याच्यानंतर इथे मेन्यू कसा असतो, तुम्हाला पॅकेजेस कोणकोणत्या प्रकारचे आहेत ती एक थोडक्यात माहिती हा व्हिडिओ समाप्त करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो. आणि इकडे जे मॅनेजर आहेत जगताप, सुनील जगताप, तर ते सगळं इकडे हँडल करतात. कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, स्क्रीनवर पण देतो आहे. तर तुम्ही बुकिंगसाठी किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता या नंबरवर. तर भेटूया. सुनील जगताप जे इकडे ही प्रॉपर्टी सांभाळतात, हँडल करतात, व्यवस्थितरित्या हँडल करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व्हिस खूप सुंदर होती. थँक्यू. जे आम्ही 1 नाईट स्टे इकडे एन्जॉय केला, जो आम्ही इकडे स्टे एन्जॉय केला त्यात सर्व्हिस खूप जबरदस्त होती. फूड उत्तम क्वालिटीचं होतं, खास करून मासे वगैरे. आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मटन रान पण दाखवलं, त्याचप्रकारे चिकन रान पण मिळतं आपल्याकडे. चिकन रान पण आहेत, पण त्याच्यासाठी तुम्हाला स्पेशल ऑर्डर द्यावी लागते. आणि पॅकेजेस वगैरे काय असतात, सीझन ऑफ सीझन कसे पॅकेजेस असतात आपले? ऑफ सीझनला आपण 3,500 रुपये इंक्लुडिंग ब्रेकफास्ट सोबत रूम देतो. 5,500 कपलसाठी. 3,500 ओके, 3,500 आणि हेच रेट आपले थोडे सीझनला हाय होतात, 4,500-5,000 पर्यंत असे. राईट. हां. स्वीट रूम आपल्याकडे स्पेशली 5,500 रुपयेमध्ये आपण ऑफ सीझनला देतो. आणि ऑन सीझनमध्ये असेल तर ऑन सीझनला आपण 6,500-7,000 असं हे करतो. आणि तो कपल रूम जो मी दाखवला व्हिडिओमध्ये तो लोकांना नक्कीच आवडला असेल. त्याचं किती टॅरिफ आहे? त्याचं 4,500 रुपये ऑफ सीझनला आहे, इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट. हां. आणि जर डेकोरेशन वगैरे करायचं असेल, हनीमून असो किंवा बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी असो, बाकीचे डेकोरेशन पण आपण अरेंज करून देतो. बरोबर. आणि
त्याचे एक्स्ट्रा चार्जेस असतात. त्याचे एक्स्ट्रा चार्जेस जे Okay. काय असतील ते एक्स्ट्रा चार्जेस. आणि अच्छा ॲज पर तुमची रिक्वेस्ट असेल जसं तुम्हाला हवं असेल तसं आपण ओके, मग त्याचे ऑप्शन्स तुम्ही देता. ऑप्शन आपल्याकडे फोटोज डेकोरेशनचे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, तर हे एक तुम्हाला ऑप्शन आहे. आणि कोण पब्लिक ट्रान्सपोर्टने येतोय म्हणजे रेल्वेने येतोय किंवा एस टीने येतोय तर खेड किंवा दापोलीवरून तुम्ही कॅब रेल्वेने बुक करून देऊ शकता का? हा, कॅब वगैरे तुम्ही रेल्वेने येताय तर तुम्हाला कॅबची व्यवस्था इथून खेडपासून ते रिसॉर्टपर्यंत पर्यंत होऊ शकते ती. ओके, ठीक आहे. आणि इकडे मॅरेज लॉन्स वगैरे म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग पण तुम्ही इथे करून देता, अरेंज हो, करून हो, देता. हो, हो. तर हे एक ऑप्शन आहे डेस्टिनेशन वेडिंगसाठी. हे लोकेशन परफेक्ट आहे. आणि वॉटर स्पोर्ट्स हे आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड असतात. पॅकेज में नाही, पॅकेज ते वेगळं आपण देऊ शकतो. तुम्ही तुम्हाला जे राईड करायचे तुम्ही करू शकता. फक्त आपल्या बीचला लागूनच आहेत. म्हणजे आपल्याशी टायअप नाही आहे काय? आपल्याशी tie-up आपण बाहेर जाऊन जे ज्यांना काय काय असेल तर क्लायंटला तुम्ही करू करायचं ते शकता. हो, वॉटर स्पोर्ट्स करू शकतात. ओके, तर थोडक्यात माहिती मी परत दिली तुम्हाला. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जी माहिती दिली आपल्याला जगताप साहेबांनी ही आवडली असेल. थँक्यू सो मच. Thank you so much. खूप सुंदर सर्व्हिस होती. लवकरच परत येऊ आम्ही. नक्की ठीक नक्की आहे. नक्की. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, प्रॉपर्टी आवडली असेल. असेच फिरणार आहोत आपण. अजून पुढचे ट्रॅव्हल लॉग येत आहेत. अजून मागचे पण जे आपण टाकले रत्नागिरीचा बीच वगैरे ते सगळे एपिसोड चेक करा, ते सगळे व्लॉग चेक करा. आता मी घेत आहे तुमचा निरोप. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.